तर शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी या प्रकरणावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. 60 वर्षापासून मराठी माणसांची गळचेपी कर्नाटकमध्ये चालू आहे, 60-70 वर्षापासून. आणि हा वाद तसा काही निपटताना दिसत नाही. याच्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी मध्यस्थी करून दोन्ही राज्यांच्या प्रमुखांना सगळ्यांना बसून हा वाद मिळवायला पाहिजे, अन्यथा बेळगाववाल्यांना कधीच न्याय मिळणार नाही. आपले माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तिकडे गेलेले आहेत, त्यांनी जेल भोगलेला आहे, आंदोलन त्या ठिकाणी केली आहेत, अनेक शिवसैनिकांनी केली आहेत मागच्या काळामध्ये, परंतु तो प्रश्न सुटत नाही आणि दोन राज्यांमुळे तो सुटणार नाही. त्याला मध्यस्थी प्रधानमंत्र्यांनीच करायला पाहिजे. बघा, हिंदुस्थान एक आहे. हिंदुस्थानाच्या प्रत्येक नागरिकाला हिंदुस्थानामध्ये कुठेही जाण्याचा अधिकार आहे, कुठेही सभा घेण्याचा अधिकार आहे, कुठेही तो जाऊ शकतो. पण माझ्या माहितीप्रमाणे हे जे आडमुठे धोरण या सरकार कर्नाटक सरकार करताय त्याचा आम्ही निषेध करतो. आणि असं त्यांचं म्हणणं असेल की असं केल्याने आम्ही जाऊ शकत नाही, तर शिवसेनेचे लोक तिथे जाणार आणि ह्या अशा प्रकारच्या वागणाऱ्या सरकारवर केंद्र सरकारने कारवाई करावी अशी शिवसेनेची मागणी आहे. ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಸಿಬ್ಬಂದಿಗೆ ನಾವು ನಿಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಮತ್ತೆ ಈ ಒಂದು ಮಾಮೇಳ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅನುಮತಿ ಇರಲಿಲ್ಲ. ಆದರೂ ಸಹ ಅಷ್ಟು ಜನ ಸುಮ್ಮನೆ ಬಂದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿ ಕಿಡಿಕಿಡಿ ಥರ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಸುಮ್ಮನೆ ತಂಡ ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದವರಿಗೆ ಕೂಡಲೇ ನಾವು ವಶಕ್ಕೆ ಪಡಿಸಿ ಅವರಿಗೆ ನಾವು ಒಂದು ಅದರಲ್ಲಿ ಬಂದಾದರೆ ನಾವೊಂದು 20 ಜನಕ್ಕೆ 20ರಿಂದ 25 ಜನಕ್ಕೆ ನಾವು ವಶಕ್ಕೆ ಪಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಅವ್ರ ಮೇಲೆ ಈಗ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲು ಮಾಡಿ ಕಾನೂನು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕ್ರಮ ಜರುಗಿಸಿದ್ದೀವಿ. सर कितने लोगों को अरेस्ट किया है, क्या उसके बारे में? ಈಗನೇ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, 20ರಿಂದ 25 ಜನನ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. हिंदी वगैरह ಸರ್